त्या ठिकाणी ज्या गायी गोशाळा संघाला ज्या जमा केलेल्या होत्या, न्यायालयाचा आदेश हातात होता आमच्या की त्यांना मुद्देमाल द्या. काल शेतकरी जाऊन आले, परंतु तिथं काही जनावर मिळून आली नाही. आणि या ठिकाणी काही पोलीस अधिकारी मला म्हटले की आमचे जनावर तिथं सगळे आहेत, काही जायची गरज नाही. मी गेल्यानंतर शेतकऱ्यांना घेऊन गेलो तर एकही जनावर त्या ठिकाणी नव्हतं. संपूर्ण दलदल होती. लहान पाडसं आहेत, महिन्याची 11, 10 आणि 11 म्हैशी होत्या. जवळजवळ 2 लाखाचा मुद्देमाल ते होता, काही दिसून आला नाही. आणि अचानकपणाने 5-6 गुंड आत घुसतात, शिव्या करत अंगावर धक्काबुक्की करायला येतात. म्हणजे मी आणि पोलीस सगळे असताना हे जर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी गुंड अंगावर येत असतील तर सामान्य शेतकरी तेव्हा जनावर घेऊन गेल्यानंतर काय परिस्थिती रस्त्यारुस्ती असेल. म्हणजे ही खऱ्या अर्थानं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि मुळामध्ये तुम्ही त्या म्हैशी ताब्यात द्यायला पाहिजे होत्या. एकही म्हैस तुमच्याकडे नाही, त्याची विल्हेवाट लावली ह्या लोकांनी. आणि बरं, जो शाळेचा जो मालक आहे तो सहिष्णुता असला पाहिजे, दयावान असला पाहिजे. तो जर गायी सांभाळतो तर तिथं गुंड कसे काय एवढ्या मोठ्या संख्येने येतात. पोलीस तर म्हणतात की कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला नाही, काहीच नाही. पोलिसांनी आताच एक स्टेटमेंट जारी केलं ज्यामध्ये म्हणतं की कुठली धक्काबुक्की नाही झाली किंवा कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न. व्हिडिओ आहेत ना सगळे. आता काय नेमकं तुम्ही काय करणार आहात? सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी जमलं तर संध्याकाळी मी बोलवून घेईल. काय, कारण शेवटी हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. शेताभातात राबणाऱ्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे. ज्या शेतकऱ्यांचा हात शेणामतामध्ये आहेत त्या शेतकऱ्याचा हा प्रश्न आहे. आता तुम्ही पोलीस स्टेशनला नाही, आमची मागणी आहे तिथं ते गुंड कोण होते जे अंगावर आले, माझ्याकडे व्हिडिओ आहे. ते गोशाळेतले ते मालक होते का, मग काय याचं सगळं पडदाफाश झाला पाहिजे. त्या ठिकाणी तिथं आम्हाला सांगितलं गेलं म्हैशी आहेत, तिथं गेलो म्हैशी नाहीत, पाडसं नाही आहेत, लहान पाडसं. आणि काही भाकड गायी तिथं 2 भाकड म्हशी दिसून आल्या. त्या तर आमच्या नव्हत्याच, कारण आमच्या 11 म्हशी आहेत आणि 10 पाडशी आहेत लहान. तिकडे आंदोलन फुरसुंगी पोलीस स्टेशनच्या इथं आंदोलन. कारण हा बळीराजावरती, राज्यातल्या शेतकऱ्यावरती मोठा अन्याय चाललेला आहे. आणि हा अन्याय बळीराजाचा शेतकऱ्यावरती चाललेला मी उघड्या डोळ्यानं बघू शकत नाही एक शेतकऱ्याचा नेता म्हणून. माझ्या भागामध्ये माझ्याच गावातल्या पोराला 4-5 दिवसापूर्वी मोठी मारहाण झालेली आहे. ऑनलाईन पैसे त्यानं मारलेले आहेत. आता मंगळवेढ्याला एक गुन्हा दाखल झाला आहे, जतला गुन्हा दाखल. बरं, शेतकऱ्याने हे सोडून ह्याच्या मागं कुठं लागावं? शेतकऱ्यानं शेताबातातले काम करावे का नाही करावे? मुद्दा असा आहे, सरकार तुमचं आहे, तुम्ही सत्तेतले आमदार आहात आणि गोरक्षक पण हिंदुत्ववादी आहेत. नाही, मला असं वाटतं आता सरकारकडे मागणी आहे, सगळे जनावरांचे बाजार आता बंद करून टाकूया. काही जनावरची काही नाही तर बाजार कशाला ठेवायचं तेही बंद करूया आपण. आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला दुधाचा धंदाच बंद करायला आता सांगूया आपण. अरे पूर्वी आम्हाने, आता गायीची किंमत 1-1.25 लाख होती. आज कोण 2 महिने झालं कोण खरेदीला गायच नाही. नाही, पुरसंगीला मी ज्या शेतकऱ्यांच्या म्हैशी होत्या त्या शेतकऱ्यांना न्यायालयानं आदेश दिलेला आहे मुद्देमाल देण्याचा. ते शेतकरी काल जाऊन आले बिचारे, तर त्या ठिकाणी काल एकही म्हैस नव्हती. व्हिडिओ आमच्याकडे. कुठे विकले, काय केलं का? आणि मग मला इथं पोलीस स्टेशन मध्ये एका अधिकाऱ्यांनी सांगितलं, मी त्यांचं नाव घेणार नाही कारण माझी लढाई त्यांच्याशी नाहीये. ते म्हटले की तिथं 7 म्हशी आहे, जनावर आहेत, म्हशी आहेत. अरे म्हटलं आमच्या 11 होत्या, 10 वासरं होती. तिथे गेलो तर आमची एक म्हैस बी नाही, एक वासर. आता कोणी आंदोलन का करतात? आम्ही त्या ठिकाणी गेलो, पोलीस बरोबर होते. बाबा म्हैशी नाहीत, पंचनामा आमच्या समोर करा. आणि एवढ्यात लगेच कुणीतरी
त्या गोशाळेचा मालक कोण आहे तर तो नव्हता. तिथे एक गडी होता, तो बी निघून गेला. आणि लगेच पुन्हा 5-7 लोक आली, फोनवर पटपट एकमेकाला बोलवून घेतलं आणि लगेच धक्काबुक्की करायला कोण होते ते? जाऊन आली. आता नावं नाही, आमच्याकडे व्हिडिओ आहेत ते कशा पद्धतीनं तिने तिथं वागणूक केली. पोलिसांनी तिथं हस्तक्षेप केला, पोलिसांनी एकाला तिथनं नेलं. अरे तुम्ही गोशाळा चालवता, अहिंसाच्या मार्गाने चालवता. जो गोशाळा चालवतो तो दयावान असला पाहिजे. मग तो मालक सोडून हे लोक इतर येतात कसे काय गुंडागर्दी होती? हा काय प्रकार आहे? ते म्हणतात आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला उद्या मिलिंद एकबोटे प्रेस घेतात तुमच्या विरोधात. असं आहे की सदाभाऊ खोत सुद्धा हिंदू आहे, मराठा आहे. आम्ही देशी गाईला गोमाता मानणारी माणसं आहोत. धार्मिकतेच्या आडोशाला लपून जे खरे गोरक्षक आहेत त्यांचा मी आदर करतो. म्हणून आम्ही काय करावं? आता असं करावं, आम्ही मार खावा. आता माझ्यापाशी असे 2-4 व्हिडिओ आहेत. माझ्या पुतण्याला मारले हो 4 दिवसापूर्वी तलवारी लावून. आता काय करावं? आम्ही सरकारला मी विनंती करतो, गोरक्षकांना करतो, ही जनावरच घ्या, सांभाळा, धारा काढा आणि सगळ्या राज्याला. आता मागणी काय तुमची इथं ठेया म्हणलं ना तुम्ही? आमची एक मागणी आहे की हे जे काय आहेत रस्ते काय नाव? आता मी नाव नाही त्यांचं घेत. रस्ते जे आहेत गाई म्हैशीचं दयावान, त्यांना या म्हणावं मारायला इथं आम्ही बसलूया.